वेलकम टू जंगल स्प्रिंग रिसॉर्ट। आपल्या जंगल स्प्रिंग रिसॉर्टमध्ये स्वागत आहे। जंगल स्प्रिंग रिसॉर्ट कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजरातील औंढी या ठिकाणी आहे। आजरापासून फक्त आणि फक्त 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर हे आपलं जंगल स्प्रिंग रिसॉर्ट आहे। या मी तुम्हाला जंगल स्प्रिंग रिसॉर्टला इंट्रोड्यूस करतो। समोरच आपलं ऑफिस आहे, रिसेप्शन, समोर आपला पार्किंग एरिया आहे। आजही आपल्याकडे खूप सारे गेस्ट आहेत, पूर्ण पार्किंग एरियाला फुल आहे। हा आपला आर्केड झोन आहे। या ठिकाणी किड्ससाठी मॅक्स कार आहे, फुटबॉल गेम, मॅक्स बाईक, एअर हॉकी, पूल टेबल, चेस, कॅरम आणि किड्ससाठी 35+ ॲक्टिव्हिटीज इंडोरमध्ये आहेत। आपले गेस्ट पूर्णपणे संपूर्ण दिवस इथे हॅपीली स्पेंड करू शकतात। आता आपण चालवलं आहे इव्हेंट स्टेजकडे। हा आपला समोर लोगो आहे जंगल स्प्रिंग रिसॉर्ट। हा आपले डेस्टिनेशन फंक्शनसाठी हा आपण स्टेज यूज करू शकतो। आपल्याकडे साऊंड सिस्टीम आहे संपूर्ण। या ठिकाणी जे ग्राउंड आहे ते ग्राउंड आपल्याला यूज करायला मिळू शकतं। या ठिकाणी समोरच कॉमन टॉयलेट वॉशरूम आहे। स्टेजवरून आपल्याला बॅक वॉटरचा, चित्रे डॅम बॅक वॉटरचा सुद्धा व्ह्यू मिळून जातो। या ठिकाणी आपलं रूम सेक्शन आहे, ॲडव्हेंचर पार्क आणि हा लॉन एरिया आहे। समोरच आपलं किचन आहे आणि किचनच्या वरतीच आपलं डायनिंग एरिया आहे। खूप साऱ्या डिशेस ट्राय करू शकतो। आपल्या इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या डिश मिळून जातात, व्हेज, नॉनव्हेज, इंडियन, साऊथ इंडियन सगळ्या डिश आपल्याला मिळून जातील। स्टार्टर्स, मॉकटेल्स, आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या डिशेस आणि मॉकटेल्स अवेलेबल आहेत। आता आपण चाललोय आपल्या डायनिंग एरियामध्ये। आपल्या डायनिंग एरियामधून खूप छान व्ह्यू मिळून जातो। आपण ज्या वेळेला लंच करत असतो, इव्हनिंगला हाय टी घेतो, त्यावेळेला पूर्ण आयर्लँड व्ह्यू या ठिकाणावरून मिळून जातो आपल्याला। समोरच आपलं चित्री डॅम आहे। आपल्या डायनिंग एरियामध्ये ज्यावेळेला वॉकिंग गेस्ट येतील त्यावेळेला इझिली ते आपल्या रेस्टॉरंट एरियामध्ये पोचू शकतात। बॅक वॉटरचा व्ह्यू, हिलचा व्ह्यू खूप छान मिळून जातो। ही सिनरी जी आहे तो खूप छान, इथून पॉझिटिव्ह वाईब्स येतात। हा व्ह्यू एन्जॉय करत आपण या ठिकाणी खूप साऱ्या डिशेस ट्राय करू शकतो। आपल्या इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या डिश मिळून जातात। रोडपासून इझिली ॲक्सेसेबल आपलं जंगल स्प्रिंग रिसॉर्टचं रेस्टॉरंट आहे। आता आपण चाललो आहे रेस्टॉरंटकडे। समोरच आपण एंटर केल्या गेल्या आपल्याला इथे आयर्लँड व्ह्यू मिळून जातो। खूप छान असं वातावरण आहे। जंगल स्प्रिंग रिसॉर्टची सेल्फी वॉल आहे। खूप छान असा आपला जंगल स्प्रिंग रिसॉर्टचा लोगो आहे। आता आपण चाललेलो आहे लॉन एरियाकडे। समोरच आपला लॉन एरिया आहे। याच ठिकाणी मिनी गोल्फ कोर्स एरिया आहे। इथेच बॉडी जॉर्बिंग, ह्याही एरियातून आपल्याला खूप छान सिनरीचा व्ह्यू मिळून जातो। हा आपला कॉन्फरन्स हॉल आहे। या ठिकाणी आपण वेगवेगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज करू शकतो, जसे की बर्थडे पार्टीज असेल, एंगेजमेंट असेल, कॉर्पोरेट मीटिंग असेल, या ठिकाणी आपण अरेंज करू शकतो। याच ठिकाणी आता इव्हेंट चालू आहे, यामध्ये सर्व सुविधांनी युक्त असा आपला कॉन्फरन्स हॉल आहे। आतमध्ये AC आहे, फॅन आहे, तुम्हाला मोठी स्क्रीन आहे, प्रोजेक्टर आहे। या ठिकाणी खूप छान असा व्ह्यू याही कॉन्फरन्स हॉलमधून मिळून जातो। आता आपण चाललेलो आहे कॉटेजेस एरियामध्ये। समोरच आपले डिलक्स कॉटेज आहे। या कॉटेजमध्ये 6x6 ची ग्लास विंडो आहे। विंडोमधून तुम्हाला पूर्ण डॅमचा व्ह्यू मिळून जातो।
आतमध्ये तुम्हाला फॅन, टीव्ही, अटॅच कमोड बाथरूम, गिझरची व्यवस्था आहे। आपली मोठी फॅमिली असेल, ग्रुप असेल तर 7 फीट बाय 37 फीटची गॅलरी आपल्याला मिळून जाते। इव्हनिंगला आपण तिथे डिनर टेबल देऊ शकतो। डिलक्स कॉटेज समोर आपल्याला 7 फीट बाय 37 फीटची प्रशस्त अशी गॅलरी मिळू शकते। इव्हनिंगला आपण या ठिकाणी स्टारलाइट, मूनलाइटमध्ये गॅलरीमधून डिनर खूप छान एन्जॉय करू शकतो। आपला डिलक्स रूम आहे, डबल बेड आहे। या साईडला आपलं वॉशरूम आहे। हे रूम अशी खूप छान इथून व्ह्यू मिळून जातो। त्याला 6x6 ची ग्लास विंडो आहे। ग्लास विंडोमधून तुम्हाला आपल्याला इन्फिनिटी पूलचा व्ह्यू मिळून जातो, डॅमचा व्ह्यू मिळून जातो, ग्रीनरीचाही व्ह्यू मिळून जातो। रूममध्ये आल्यानंतर खूप फ्रेश असं वातावरण आहे। तुम्ही खूप इथून पॉझिटिव्ह वाइब्स मिळून जातात। हा अडल्टसाठी आपला स्विमिंग पूल आहे। या ठिकाणी आपला बेबी पूल सुद्धा आहे। तो 2.5 फूटचा बेबी पूल आहे। आपल्या स्विमिंग पूल सोबतच आपल्याकडे रेन डान्सचं सुद्धा प्रोव्हिजन आहे। आपण चाललेलो आहे प्रीमियम कॉटेजकडे। हे आपल्या प्रीमियम कॉटेज आहेत। प्रत्येक कॉटेज ही सेपरेटली असल्यामुळे प्रायव्हसी प्रॉपर मेंटेन होते। या कॉटेज आपल्या एल शेप ग्लासमध्ये आहेत। प्रत्येक कॉटेजचा वेगळी स्पेशालिटी आहे। जसे की फर्स्ट कॉटेज आहे, फर्स्ट कॉटेजचा आपल्याला व्ह्यू जो आहे तो हिलचा व्ह्यू मिळून जातो। इन्फिनिटी पूल आपल्याला जवळ आहे। सेकंड कॉटेज जे आहे ते सेकंड कॉटेजच्या गॅलरीमधून आपल्याला पूर्ण डॅमचा व्ह्यू मिळून जातो। हे आपली थर्ड कॉटेज आहे। थर्ड कॉटेजचा स्पेशल असा व्ह्यू आहे की त्याच्या पोर्चमध्ये मँगो ट्री आहे आणि त्याच्या ब्रँचेस जे आहेत ते पूर्ण गॅलरीमध्ये पसरले आहेत। आपल्याला ग्रीनरीचा व्ह्यू मिळून जातो। प्रीमियम कॉटेज 4 कडे ही आपली सगळ्यात स्पेशल कॉटेज आहे। ही कपल्स आणि फॅमिलीसाठी स्पेशल डिझाईन केलेली आहे। ह्याच्यासाठी स्पेशल असा गेट पण आहे। आता आपण प्रीमियम कॉटेजकडे एंटर करत असताना समोरच आपल्याला हा जो डॅमचा व्ह्यू मिळतोय, इथे आपण नॅचरल फिश आपल्याला मिळू शकतो। आता आपण एंटर करतोय प्रीमियम कॉटेज 4 कडे। हा समोर पूर्ण डॅमचा आयर्लँडचा व्ह्यू मिळून जातो आपल्याला। ही आपली प्रीमियम 4 कॉटेज आहे। ही कॉटेज आपली सगळ्यात स्पेशल कॉटेज आहे। ही कपल्स फॅमिलीसाठी डिझाईन केलेली कॉटेज आहे। बेडवरून आपल्याला इथून पूर्ण डॅमचा आयर्लँड व्ह्यू मिळून जातो। या रूममध्ये आपल्याला AC, टीव्ही, फॅन, अटॅच कमोड बाथरूम ही सुविधा ह्या रूममध्ये आपल्याला मिळून जाते। ह्या रूमची स्पेशालिटी अशी आहे की ज्या वेळेला फुल मून असतो त्यावेळेला बेडवरून आपल्याला स्टारलाइट आणि मूनलाइट व्ह्यू आपण एन्जॉय करू शकतो। या रूमला पूर्ण बॅक वॉटरचा पूर्ण फ्लोटिंग व्ह्यू मिळून जातो। इथून समोरूनच आयर्लँडच्या बॅक साईडून आपल्याला सनराईजचा पण व्ह्यू मिळून जाईल। हा आपला ॲडव्हेंचर पार्कचा एरिया आहे। समोरच आपल्याला हा नॅचरल फॉर्ट दिसतो। त्यानंतर आपण हा रिफ्रेशमेंट एरिया आहे। रिफ्रेशमेंट एरियामध्ये आपण स्नॅक वगैरे डिमात खाऊ शकतो। आपण चाललेलो आहे ॲडव्हेंचर पार्कमध्ये। समोरच आपल्याला पूर्ण ॲडव्हेंचर पार्कचा व्ह्यू मिळून जातो। हा बुल राईड ॲक्टिव्हिटी मिळून जाते। ही आपली रोपकोर्स ॲक्टिव्हिटी आहे। त्याच्यामध्ये 24 ऑप्टिकल्स आहेत। तुम्ही ज्या वेळेला रोपकोर्स करत असता त्यावेळेला पूर्ण सेफ्टी बेल्ट्स तुम्हाला लावले जातात। हार्डनेस असतं पूर्ण सेफ्टी। आपलं ह्युमन गॅरो ॲक्टिव्हिटी आहे। ह्याच्यामध्ये 4 सीटर आपलं ह्युमन गॅरो आहे। कोणत्याही डिरेक्शनमध्ये लेफ्ट राईट अप डाऊन कसंही क्रॉस ते फिरू शकतं। खूप छान थ्रिलिंग त्याच्यामध्ये आपल्याला व्ह्यू मिळून जातो। आपली 360 सायकल आहे। आपल्याकडे ही वॉल क्लाइम्बिंग ॲक्टिव्हिटी आहे। समोरून आपल्याला झिप लाईन 200 मीटरची आपली झिप लाईन जाते पूर्ण बॅक वॉटरचा व्ह्यू घेऊन। आपली रॉकेट इजेक्टर ॲक्टिव्हिटी आहे।
फर्स्ट टाइम आपण कोल्हापूरमध्ये 60 फीटचं रॉकेट इजेक्टर इंट्रोड्यूस करतोय। आपला ATV ट्रॅक आहे, समोर ATV ॲक्टिव्हिटी चालू आहे। नमस्ते। आणि आम्हाला इथं आल्यानंतर एक म्हणजे मानसिक शांती, निसर्गामधलं जे काही वातावरण आनंदित आहे, प्रसन्न वाटलं। नेक्स्ट टाइम आम्हाला परत येण्याचा हा खूप असा छान संकल्प आला। काहींनी तर म्हटलं की आम्ही आमच्या गावातून सुद्धा इथं येण्याचा सर्व स्टुडंटना घेऊन येण्याचा विचार करत आहोत। आणि आमचा जो काही तणाव होता मनावरचा तर तो कमी वाटला आणि छान वाटलं।